नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. आजच्या कथेचे नाव आहे प्रेम आणि विवाह. कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी सर्वोत्तमच शोधत राहतो का? प्रेम आणि विवाह या विषयावर एक संभाषण. एकदा एक तरुण मुलगा आपल्या आजी आजोबांना भेटायला गेला, जे एका छोट्या गावात राहत होते. एके दिवशी सकाळी नाश्ता करत असताना तो तरुण खूप हरवलेला आणि व्यथित दिसला. त्याच्या आजोबांनी विचारले, "तू चिंतित का दिसतो आहेस बेटा?" त्या मुलाने आजोबांकडे बघितले आणि अचानकपणे त्यांना विचारले की लोक सहसा ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्याशी लग्न न करता दुसऱ्या व्यक्तीशी लग्न का करतात? त्या तरुणाचे बोलणे ऐकून आजोबा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या तरुणाला विचारले, "सगळं ठीक आहे ना?" आजोबांना काळजीत पडलेले पाहून त्या तरुणाने लगेचच उत्तर दिले, "हो हो, सर्व काही ठीक आहे. मी फक्त विचार करत होतो, जे मी माझ्या आजूबाजूला आणि शहरातल्या लोकांनाही असं करताना पाहिलं आहे." त्याचे आजोबा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, "तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू, पण तू आधी नाश्ता कर." तरुणाने होकार दिला आणि नाश्ता करण्यात व्यस्त झाला. नाश्ता करून तो तरुण आजोबांसोबत फिरायला निघाला आणि आजोबा म्हणाले, "आज ही शेतं तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतील." मुलगा गोंधळून गेला, पण आजोबांनी आपले बोलणे पुढे सुरूच ठेवले व ते त्या तरुणाला म्हणाले, "गावाच्या शेतात जा आणि गावाची चांगली ओंबी घेऊन ये. पण नियम असा आहे की तुला प्रत्येक रांगेतून एकदाच जायचे आहे आणि तुला गावाची ओंबी घेण्यासाठी परत फिरून जाता येणार नाही." आजोबांचे म्हणणे ऐकून तो तरुण गावाच्या शेतात शिरला. पहिल्या रांगेतून जात असताना त्याला छान अशी गव्हाची ओंबी दिसली, जी त्याला लगेच आवडली. पण त्याला वाटले की पुढे अजून आणखीन चांगली ओंबी असेल. मग तो दुसऱ्या रांगेत गेला. तिथे त्याला पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या व मोठ्या गव्हाच्या ओंब्या दिसल्या. पण नंतर त्याला वाटले की कदाचित आणखी चांगल्या व मोठ्या गव्हाच्या ओंब्या आपली वाट पाहत असतील. असं करत अर्ध्याहून अधिक शेत पार केल्यावर त्या तरुणाला कळून चुकले की गव्हाच्या ओंब्या मागील रांगेत जशा सुंदर व चांगल्या होत्या तशा आता पुढील रांगेत नाहीत. आणि त्याला समजून चुकले की आपण आणखीन चांगले शोधण्याच्या नादात चांगल्या गव्हाच्या ओंब्यांना हरवून बसलो आहोत. म्हणून तो रिकाम्या हातानेच आजोबांकडे परत गेला. त्या तरुणाला वाईट वाटत होते की उत्तम गव्हाच्या ओंब्यांच्या शोधात त्याने चांगल्या गव्हाच्या ओंब्या गमावल्या आहेत आणि त्यासाठी तो स्वतःला माफ करू शकला नाही. त्याने त्याच्या आजोबांकडे परत जाऊन घडलेली इत्थंभूत घटना सांगितली. यावर आजोबांनी उत्तर दिले, "बेटा, तू आणखीन चांगलं शोधण्याच्या नादात जी उत्तम होती तिलाही घालवून बसलास आणि जेव्हा तुला ह्याची जाणीव झाली की तू काय गमावले आहेस तेव्हा तू परत जाऊ शकला नाहीस." बरेचदा ही चूक ती लोक करतात जी प्रेमात पडतात आणि मग त्यांच्या आयुष्यातील उत्तम व्यक्तीला
ते हरवून बसतात. तो मुलगा थोड्या वेळासाठी विचारात पडला व मग त्याने विचारले, मग प्रेमात पडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा प्रेमात न पडणे हेच बरे नाही का? यावर आजोबांनी उत्तर दिले, नाही बेटा, हा त्यावरचा उपाय नाही. तुम्हाला कोणी चांगली व्यक्ती भेटली तर जरूर प्रेमात पडावे, पण जर आपण खरोखर कोणाच्या प्रेमात पडलो असलो तर आपण आपल्या रागामुळे, अहंकारामुळे किंवा इतरांची तुलना करून त्या व्यक्तीला गमावू नये. आजोबांना काय म्हणायचे आहे ते त्या मुलाला समजले. मग त्याला त्याच्या प्रश्नाचा दुसरा भाग आठवला. पण मग ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी लग्न न करता दुसऱ्यांशी लग्न का करतात? आजोबा म्हणाले, बरं, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर ही शेतच देतील. आता तू मक्याच्या शेतात जा आणि सर्वात छान व मोठे कणीस शोध. पण नियम पूर्वीसारखाच आहे. तुला एका रांगेतून एकदाच जायचे आहे आणि पुन्हा फिरून त्या रांगेत कणीस तोडायला जाता येणार नाही. आता तो तरुण मुलगा मक्याच्या शेतात गेला आणि यावेळी त्याने स्वतःशी निश्चय केला होता की तो त्याच्या भूतकाळातील चूक पुन्हा करणार नाही. जेव्हा तो शेताच्या मध्यभागी पोहोचला तेव्हा त्याला एक मध्यम आकाराचे कणीस दिसले. त्याला ते कणीस आवडले आणि ते कणीस पाहून त्याचे समाधान झाले. तो तरुण ते कणीस घेऊन आजोबांकडे परत गेला. त्याने आजोबांना सांगितले की त्याने कशा प्रकारे त्या मक्याच्या कणसाची निवड केली. आजोबा म्हणाले, यावेळी तू रिकाम्या हाताने परतला नाहीस, कारण तुला चांगले कणीस दिसले तेव्हा ते पाहून तुला खूप समाधान वाटले. तुझा स्वतःवर विश्वास होता की ते कणीस तुझ्यासाठी चांगले आहे. अशाच प्रकारे आपण आपल्या आयुष्यातही लग्नासाठी आपला जीवनसाथी निवडतो. आजोबांनी सांगितलेले त्याला पटले म्हणून त्याने मान हलवली. पण आजोबांनी लग्नासंबंधित आणखी एक चांगला धडा शेवटपर्यंत जपून ठेवला होता. ते म्हणाले, माझ्या प्रिय मुला, तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतोस त्याच व्यक्तीशी लग्न केलेस किंवा तू प्रथम कोणाशी तरी लग्न केलेस आणि नंतर त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलास, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम असणे हे होय. जोपर्यंत तू स्वतःच्या प्रती व आपल्या जीवनसाथी प्रती खरा व प्रामाणिक असशील तोपर्यंत मग या दोन पर्यायापैकी तू कुठलाही पर्याय जरी निवडलास तरीही तुझ्या हातून चूक घडणार नाही आणि मग तुम्हाला फक्त तुमचे मन, हृदय आणि प्रेमच या नात्यात ओतायचे आहे. जगातील सर्व प्रेम, जीवनाचे सौंदर्य, परिपूर्णतेचे बीज हे आपल्या अंतःकरणातच आहे, जे आपल्याला प्रकाशाच्या स्रोताच्या रूपात मार्गदर्शन करीत असते. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.